प्राधान्य देण्याचे कारण नारायण नारायण बोले दादा तुम्ही स्वतः देवादी देव या चराचराचे कर्ता करवीत असता सतत कोणाची बरं चिंतन करतात नारायण नारायण मुनीवर भागवतामाने काही प्रश्न सांगला मी ज्याचे चिंतन करतो तो या विश्वाचा करता करता मी मात्र त्यांच्या सर्वस्व चिंतित नारायण नारायण कैलासपती शिवशंभू ज्याची तुम्ही भक्ती करता त्या लोकपालाची करता ऐकण्याची माझी इच्छा आहे नारायण नारायण ब्रह्मपुत्रा तो प्रश्न हे श्री विष्णू आणि त्याला मी जी कथा त्या धूम्रवर्ण अवतारात आणि अंकार सुराच्या जन्माची प्रत्यक्ष भ्रमण करून त्या गणेश भक्तीचा मोठ्या अहंकार सुराचा पराक्रम पाहूया जा जा
त्या गणेशाची आराधना करून घेतली पाहिजे. तुझी मी प्रसन्न झालो आहे. तेव्हा तुला इच्छित असेल ते वरदान मागून घे. माझ्या देवाने तुझी भक्ती असावी आणि मी जी जी इच्छा पूर्ण करेल ती पूर्ण करून माझ्या स्वीकार यांच्यापासून मला मरण नसावे. संपूर्ण आरोग्य या त्रिवाणाचा संवाद करण्यासाठी अजिंक्य शस्त्र देऊन आपला आशीर्वाद माझ्या सिद्धी देवा. हे तुझ्या मनोवळाची इच्छा पूर्ण होती. प्रणाम गुरुदेव. कल्याण भाऊ हे सुद्धा आपल्या तपोबलाने त्या श्री गणेशाला प्रसन्न करून घेतले. फार चांगले झाले. गुरुदेवा आपल्या कृपेने आणि त्या गणरायाच्या आशीर्वादाने मी असुराचे स्वामित्व स्वीकारून त्यांचे रक्षण करेन. हे महाराजा त्यांच्या स्वामित्व स्वीकारून तत्पर राहू नकोस. साऱ्या देवांवर विजय मिळून समस्त ब्रह्मांडाचे राज्य व्हा. गुरुदेवा आता तुम्ही सांगा मी काय करावे. आपल्या जे पालन करण्यात हा मी सदैव तयार आहे. शब्दासंतर सुद्धा धन्य तुझा नम्रपणा. आज शुक्राचार्य तुला आज्ञा देत आहे की तू समस्त ब्रह्मांडावर राज्य कर आणि आपल्या असुर नगरीत देवाचा आनंद साजरा कर. ठीक आहे गुरुदेव. जर कमलासुरा गुरुदेवांच्या आज्ञेनुसार आपले सारे विद्वान जिंकण्यासाठी पाठव आणि आपण स्वर्गावर गेल्यानंतर देवेंद्राची अमरावती काबीज करू. चल तर ठीक आहे.
संपन्न नगरी का बरं मोहनाला या नगरीचा आणि या सिंहासनाचा पण हे राजशासन तरी आम्ही दिसत नाही पण ते गेला या अमरावतीचा राजा अरे अहंकार तुला अरे तुझ्या पराक्रमाची कीर्ती ऐकून या अमरावतीचा राजा इंद्र आपली नगरी सोडून ब्रह्मदेवाचे विष्णुदेवाच्या आश्रयाला गेले तेव्हा तू विलंब न करता त्या वैकुंठपुरीवर स्वारीकर येतो मी ठीक आहे तू त्याचा दूत आहेस म्हणून मी सांगताय परंतु त्याच्या संदेशाप्रमाणे आताही संदेश त्या अहंकारासुराला जाऊन सांग की हा श्री विष्णू जर युद्ध करण्यास सज्ज आहे समजतात काय विष्णुदेवा तुम्ही अजून आमच्या असुर स्वामीला ओळखत नाही मुक्ताच्या मला शरण्या नाही तर त्याच्या मला फार वाईट होते समजलास येतो मी काही का परंतु जास्त गडापासून आमचे रक्षण करा हे लक्ष्मी नारायणा त्या असुराने माझी देखील आम्हाला काबीज केली आहे देव तुम्ही घाबरू नका त्या अहंकारासुराचा दूत आताच येऊन गेला हे उमापतीश्वर तो असुर भेसावर असताना त्याच्यावर आक्रमण करून त्याला शिवालयातून घडवून द्या हे लक्ष्मीपती केशवा आपण निश्चित करा मी ज्या अहंकार सोडा नमसर मी धाडतो ठीक आहे असंभव त्याने हे सारे टिकवून घेतले त्याच्या फळाने 33 कोटी देव म्हणून गेले आणि त्या विष्णूची एवढी हिंमत तर तो लाचला त्या विष्णूच्या वैकुंठ नगरीवर आक्रमण करूया तुला माझ्याशी युद्ध करायला लागेल अरे गोसावळा कैलास सोडून पळून गेलेला परपुऱ्या एवढी घबी नाही तर माझ्याशी युद्ध कर तर बल्लासरा एकदा समाज समाचार घेऊ आणि ब्रह्मांडावर राज्य करू
विष्णू देवा काश्मी गणेशाच्या आशीर्वादाने तो अहंकार फार उन्मत्त झालाय. त्याने भगवान शंकराला युद्धामध्ये पराभूत करून तो आता आपल्या वैकुंठपुरीवर चाली करण्यासाठी येत आहे. तेव्हा आपण सावध राहावे. आपण वेळी देऊन आम्हाला सावध केले ते बरे झाले. परंतु त्या असुराला आम्ही यमकर्ती काढू त्या त्रिभुवनाची व सर्व देवांची त्यांच्यापासून मुक्तता करू. नारायण नारायण. केशवा असे झाले तर उत्तमच येतो मी. नगरीचे वैभव किती मनमोहक मिळाले. परंतु या नगरीचा राजा कोण? हा विष्णू. अरे शोभत नाही या वैकुंठ नगरीला शोभेल असा एकच राजा होऊ शकतो आणि तो म्हणजे अहंकासूर. झाली तुझी ही बडबड. ती ऐकल्याने देखील माझी इच्छा सुद्धा नाही समजलास. कमळासराव होतोस काय? हे आता समाज आपल्या हितातून बोलून गेला. आता खऱ्या हा अहंकासूर या ब्रह्मांडाचा स्वामी झाला. स्वामी आता आमच्या पराक्रमाने हे सारं त्रिभुवन जिंकलं. आता आपल्यास कशाची भीती नाही आणि कशाची कमतरता नाही. माझी आज्ञा करावी. मृत्यू लोकातील सर्व देव गरबे बंद करून त्या मूर्त्या उद्ध्वस्त करून टाका. सर्वत्र असुरमय प्रतिमा तयार करा. सर्व ऋषीमुनींना या सूर्यशळाची पूजा करण्यास भाग पडा. आणि जो कोणी माझ्या आज्ञा मानणार नाही त्या दंडाची शिक्षा द्या. जा जा कमलासुर. मुनिवर्य, महेशादी देवगण आणि ऋषी मुनी सहित हे सारे त्रिभुवन या असुराने जिंकले. त्या असुराने सर्वत्र अधर्मातून हाहाकार उडवला आहे. कसा झाला आणि काय काही कळत नाही. श्री गणेशाच्या आशीर्वादाने तो अहंकार फार उन्मत्त झालाय. आज श्री गणेश सर्व सिंहांचा अहंकार आहे आणि तो आपल्याला विधाने म्हणतात तो विसरलाय. म्हणून आपण सर्व मिळून त्या विघ्नहर्ता गणरायाची आराधना करूया. नारायण नारायण. शिवगणया Hare
तुमच्या भक्तीचे जो कोणी आचरण करी आणि तुम्ही ज्या स्तोत्राने माझी स्तुती केली ते स्तोत्र जो कोणी पठण करी त्याची सर्व मनोकामना पूर्ण होईल. तेव्हा आपल्यास काय अपेक्षित आहे ते कथन करा. हे विश्वविनायका, श्री गजानना, त्या उन्मत्त झालेल्या अहंकार सुरापासून आमचे रक्षण करून हे सारे जीवन त्याच्या भवसुखातून मुक्त करा. देवघर तुम्ही कोणी चिंता करू नका. आपण सर्वजण निश्चितस्थळी जाऊ. निश्चिंत राहा आणि मुळीवर तुम्ही माझे दूत म्हणून त्या असुराला संदेश द्या की आम्हा शरणी नाहीतर शिक्षेस पात्र हो. नारायण नारायण हे सतींच्यानंत विघ्नहर्ता करणाऱ्या आपला संदेश देऊन मी त्या असुराकडे जातो. येतो मी. त्या गणेशाने आम्हाला युद्धाचे आव्हान दिल्यापासून आमचे मन अति बेचैन झाले. आमच्या पराक्रमाची कीर्ती माहीत असून देखील आमच्या विषारी घरावर पाय ठेवण्याची एवढी हिंमत त्या गणेशाची. त्या गणेशाने आपल्या सर्व सैन्याचा पराभव करून तो तुझ्या चाल करून देत आहे. तेव्हा तू त्याच्याशी युद्ध न करता तू त्याला शरण जा आणि आपल्या असुर नगरीचे स्वामित्व कर. नाही बुद्ध, त्यांच्या समोर लंडनच बसतो. परमपंथाने आम्हाला शोभणार नाही. तशी तुझी इच्छा येतो मी. ठीक आहे बुद्ध. माझ्याशी युद्ध माझ्या पुरुषाने तुला दिलं असताना ते मी केव्हा घराने केले आहे. तेव्हा तुझी कोणती विद्या माझ्यावर चालणार नाही आणि माझ्याशिवाय तुझे कोणी रक्षण करणार नाही. अरे गजानना, तुला माझा पराक्रम माहिती नाही. तुझ्याशी युद्ध करणे मी माझे भाग्य समजतो. तुझ्याशी युद्ध करण्याची माझी इच्छा तू पूर्ण कर. जशी तुझी इच्छा खूप जास्त आहे. माझी दृढ भक्ती
माझी गृहपती तुझ्या हृदयात वसे आणि ज्या ठिकाणी माझी भक्ती पूजा केली जाणार नाही आणि ज्या ठिकाणी माझी भक्ती पूजा केली जाणार नाही त्या ठिकाणी तुझे स्थान असेल